नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पायलट ॲग्रोच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण कांदा या पिकामध्ये येणाऱ्या रोगांबद्दल माहिती घेणार आहोत. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि दुसरा जो रोग आहे तो म्हणजे जांभळा करपा. तर हा जो काही रोग आहे, हा रोग आपल्या कांदा या पिकामध्ये उष्ण आणि दमट हवामानामुळे येत असतो. त्याचबरोबर जे तापमान जे आहे हे ज्यावेळी 21 ते 30 डिग्री सेल्सिअस या दरम्यान असतं त्यावेळी या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो. त्याचबरोबर जर हवेमधली आर्द्रता जी आहे ही 80 ते 90% पर्यंत ज्यावेळी जाते त्यावेळी हा रोग त्या ठिकाणी निर्माण होतो. त्याचबरोबर या रोगाच्या निर्मितीसाठी त्या ठिकाणी अल्टरनेरिया पोरी या नावाची जी काही बुरशी आहे ही कारणीभूत ठरत असते. तर ज्यावेळी हा रोग आपल्या प्लॉटमध्ये येतो त्यावेळी काय होतं, तर आपल्या कांदा पिकाची जी काही पात आहे त्याचबरोबर फुलांचे जे काही दांडे आहेत, तर या दांड्यांवरती आपल्याला त्या ठिकाणी टिपके दिसतात आणि हे जे टिपके आहेत, हे टिपके त्या ठिकाणी सुकलेले असतात आणि या टिपक्यांचा जो काही केंद्रबिंदू आहे, हा त्या ठिकाणी आपल्याला जांभळ्या रंगाचा दिसतो. तर कालांतराने हे जे काही टिपके आहेत, हे त्या ठिकाणी हळू वाढत जातात आणि आपली जी काही पात आहे कांद्याची, ही त्या ठिकाणी सुकण्यास सुरुवात होते आणि मग याच्यामुळे काय होतं, तर जमिनीमध्ये आपला जो काही कांदा तयार होणार आहे, तो कांदा तयार होण्यास त्या ठिकाणी अडचण निर्माण होते. तर हे झालं लक्षणांबद्दल. परंतु हा जो काही रोग आहे, हा रोग आपल्या प्लॉटमध्ये येऊ नये म्हणून आपल्याला त्या ठिकाणी पूर्वकाळजी काय घ्यायची आहे, तर सर्वप्रथम आपल्याला प्रमाणित बियाणं किंवा चांगल्या प्रकारची रोपं आपल्याला लागवडीसाठी वापरायची आहेत. त्याच्यानंतर ज्या जमिनीत आपण लागवड करणार आहोत, त्या जमिनीमध्ये आपल्याला सेंद्रिय घटकांचं प्रमाण हे जास्त ठेवायचं आहे. त्याच्यानंतर माती परीक्षण करून आपल्याला आपल्या जमिनीचं एकात्मिक खत व्यवस्थापन करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला पाणी परीक्षण करून त्या ठिकाणी जी काही खतं आपण देणार आहोत किंवा आपण जी काही खतं टाकणार आहोत, ही खतं आपल्याला योग्य पद्धतीने उपलब्ध होतील याची आपल्याला त्या ठिकाणी सोय करायची आहे. त्याच्यानंतर आपल्या प्लॉटमध्ये कोणत्याही प्रकारचं तण वाढू नये आणि त्याचा परिणाम आपल्या पिकावरती होऊ नये म्हणून आपल्याला योग्य वेळी तणांचं नियंत्रण करायचं आहे. त्याच्यानंतर ज्या जमिनीत आपण लागवड करणार आहोत त्या जमिनीमध्ये दर 4 ते 5 वर्षांनी आपल्याला पीक फेरबदल करणं अत्यंत गरजेचं आहे. तर हे झालं पूर्वकाळजीबद्दल. पण ज्यावेळी आपण या रोगाचं नियंत्रण जैविक पद्धतीने करणार आहोत त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे, तर बॅसिलस सबटिलिस 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन आपल्याला काय करायचंय, या प्लॉटवरती आपल्याला त्या ठिकाणी फवारणी करायची आहे आणि या रोगाचं नियंत्रण करायचंय. त्याचबरोबर ज्यावेळी आपण रासायनिक पद्धतीने या रोगाचं नियंत्रण करणार आहोत त्यावेळी आपल्याला काय करायचंय, तर मॅनकोझेब 75% WP 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन आपल्याला त्या ठिकाणी या प्लॉटवरती फवारणी करायची आहे. मग अशा पद्धतीनं जर तुम्ही एकात्मिक नियोजन करून या रोगाचं नियंत्रण जर केलं तर तुम्हाला 100% त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं हा रोग नियंत्रित करता येईल आणि तुमचा जो काही प्लॉट आहे हा तुम्हाला या रोगापासून वाचवता येईल. तर याचप्रमाणे इथून पुढे देखील आपण कांदा पिकामध्ये येणाऱ्या इतर काही रोगांबद्दल माहिती घेणार आहोत. तर ही माहिती पाहण्यासाठी पायलट ॲग्रोच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.